उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक उत्सव असतो, पण यावर्षी विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे मातोश्रीवर आयोजित केलेल्या खास स्नेह मेळाव्यात राज ठाकरे यांची झालेली उपस्थिती। काही दिवसांपूर्वी एकमेकांपासून राजकीय आणि वैयक्तिकदृष्ट्या दूर गेलेल्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा संवाद होणं ही एक मोठी राजकीय घटना घडली। राज ठाकरे यांनी एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून लांब जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती। तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघात थेट राजकीय स्पर्धा सुरू झालेली। मात्र मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील तणाव कमी झाल्याचे संकेत मिळत होते। शिवाय हिंदी विरुद्ध मुद्द्यावरून गाजलेला या दोघांचा मराठी मेळावा तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी शॉकिंग होता। पण सध्या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र आले। या भेटीत नेमकं काय झालं हे अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये, तरीही ही भेट केवळ कौटुंबिक आहे असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं। मात्र महाराष्ट्राच्या सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात या भेटीकडे फक्त कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहणं चुकीचंच ठरेल। हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपली रणनीती बांधण्यात गुंतलेला आहे। अशाच पार्श्वभूमीवर एक अत्यंत लक्षवेधी घडामोड समोर आली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक आणि मातोश्रीवर झालेली शुभेच्छा भेट पाहता ही एक साधी कौटुंबिक भेट वाटू शकते, पण वास्तविक ती राजकीय पडद्यामागील हालचालींना एक स्पष्ट संकेत देत असल्याचं बोललं जातंय। स्थानिक निवडणुकांचं वारं आता वाहू लागले। महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात। अशा वेळी राज्यातील महत्त्वाचे राजकीय समीकरण म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती। मात्र यंदाच्या निवडणुकीत हेच समीकरण फारसं गुंतागुंतीचं आणि अस्थिर दिसतंय। एका बाजूला महाविकास आघाडीला गळती लागलीये, अनेक नेते आणि कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करतायत, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची असलेली महायुती मोठ्या प्रमाणावर इनकमिंग करते। यातच एक नवा ट्विस्ट म्हणजे ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठी। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा आवाज एकसंध झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे दोन्ही पक्षांनी हिंदी सक्तीच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली। त्यासाठी आंदोलनांची तयारी होती, पण या मुद्द्यावरून त्यांचं एकत्र येणं महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरणारं हे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही हिंदी सक्तीविषयक शासकीय निर्णय मागे घेतले। पण तोपर्यंत चित्र बदललं होतं आणि शेवटी या बंधूंनी विजयी मेळावा घेतला। वरळीत झालेला मेळावा, दोघांची एकत्र उपस्थिती आणि मराठी जनतेचा जबरदस्त प्रतिसाद यामुळे शिवसेनेच्या जुन्या काळाची आठवण ताजी झाली। तरी देखील ठाकरे बंधूंनी कोणताही अधिकृत राजकीय युतीचा शब्द उच्चारलेला नव्हता आणि त्यामुळे सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता। याच संदर्भात नव्याने खळबळ उडवणारी घडामोड घडली। वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। पहिले तर ही एक स्नेहभेट वाटली, तरी यामागे राजकारण आहे हे लपून राहिलेलं नाहीये। यावेळी दोघांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा देखील झाली आहे आणि ती केवळ वाढदिवसापुरती मर्यादित होती का, की आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले हे प्रश्न आता विरोधकांच्या मनात फिरू लागलेत। या भेटीमागचे महत्त्वाचे राजकीय संकेत म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्टपणे दोन पावलं पुढे टाकली। वरळी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीच आधी युतीचा सूर छेडला होता। राज ठाकरे यांनी तेव्हा संयम ठेवत स्पष्ट मत नोंदवलं होतं, पण आता परिस्थिती बदलली आहे। एक महिन्याच्या कालावधीत दोघांची ही दुसरी भेट असून त्यातून एक सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। या भेटीमुळे सर्वच राजकीय पक्ष चांगलेच अडचणीत आलेत, कारण युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी युतीकडे झुकणारे संकेत सातत्याने मिळतात। त्यामुळेच भाजप, शिंदे गट आणि इतर पक्षांनी सध्या आपले पत्ते खुले केलेले नाहीयेत। सर्वजण प्रतीक्षा करतायत की ठाकरे बंधू काय भूमिका घेणार। खरं तर राज ठाकरे यांच्या एका ट्विटने तर राजकीय वर्तुळात वादळच निर्माण केलं। वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माझे मोठे भाऊ आणि शिवसेना पक्षप्रमुख असा करत एक स्पष्ट संदेश दिला। यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली, कारण उद्धव ठाकरे
यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं म्हणजे शिंदे गटाच्या दाव्याला नाकारण्यासारखं आहे। त्याचवेळी भाजपच्या दृष्टिकोनातूनही ही युती चिंतेचा विषय बनू शकते, कारण मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा पकड मिळवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतदारांचं एकत्रित बळ ही भाजप समोर मोठी अडचण निर्माण करू शकते। मुंबई महापालिकेतील सत्ता हे केवळ स्थानिक नसून राज्याच्या राजकीय सत्तेचा ट्रेंड सेट करणारं केंद्र आहे। या सगळ्या घडामोडींमुळे खरं तर ठाकरे बंधूंची ही जवळीक फक्त भावनिक आहे की एक नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। पण एवढं मात्र नक्की, या भेटीनं राज्याच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे। मराठी मतदार, शिवसैनिक, मनसैनिक आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा तीव्र झाली आहे। या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? आता ही भेट निवडणुकीपूर्वीच्या युतीचं पहिलं पाऊल ठरणार का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।